मित्रांनो, आपण जर या स्तूपाकडे पाहिलं तर इथे खोमणी दिसते, आपल्याला एक छिद्र दिसतं. तर बऱ्याच जणांचं असं मत असतं किंवा असं मांडणी आहे इतिहासामध्ये की इथे शारीरिक धातू ज्याला म्हणतो किंवा अस्थी म्हणतो, त्यावेळेचे जे भिक्षुगण किंवा जे आपण म्हणतो अनंताच्या दिशेने निघालेले असतात त्यांना एक एक पदवी मिळालेली असते किंवा ते त्यावेळेला ते त्यांच्या आपण म्हणतो ना की ते एका एका लेवलपर्यंत पोचतात. तर त्यावेळेला जेव्हा केव्हा अशा काही अर्हंत होत असलेल्या किंवा त्या मार्गावरील असलेल्या भिक्षूंना जेव्हा केव्हा त्यांचं आपण म्हणतो ते आपल्यातून निघून जातात, तेव्हा त्यांच्या निर्वाणाच्या नंतर इथे ही खोमणी केली जाते आणि त्यांचे धातू इथे ठेवले जातात. मी म्हणा किंवा आमचा शिंदे परिवार म्हणा, आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातून काही ना काहीतरी समाज उपयोगी किंवा समाजाला आपण म्हणतो ना की ऊर्जा देणारी कामं करत असतो. मग सोशल वर्क असेल, आमची गाणी असतील किंवा असंख्य शोज असतील. पण आज तुझ्याबरोबर एक वेगळ्या प्रकारची चळवळ उभी करण्याचा तू जो मला आग्रह धरला होतास आणि मला म्हणाला की दादा तुम्ही एकदा आलात तर तुम्हालाही खूप छान अनुभूती मिळेल. तर मित्रा, मला आज वाटतंय की हे जर मी गमावलं असतं तर मला आयुष्यामध्ये बरंच काही मी गमावल्याचं मला दुःख झालं असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धांच्या विचारांना घराघरात पोचवणारे आणि समाजामध्ये उत्कर्ष निर्माण करणारे स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे यांचे नातू आणि महागायक आनंद शिंदे यांचे सुपुत्र आणि अवघ्या महाराष्ट्राला ज्यांच्या आवाजाने वेड लावला आहे असे सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांचे बंधू डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे आज आपल्या या बोधिसत्व यूट्यूब चॅनलवर प्राचीन बुद्ध लेण्या का महत्त्वाच्या आहेत आणि प्राचीन बुद्ध लेण्याचं संवर्धन होणं का गरजेचं आहे हे प्रत्यक्षात आपल्याला खडतर प्रवास करून सांगणार आहेत. तर आपल्याला विनंती असेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवर येणारे व्हिडिओ आपण सर्वप्रथम पाहू शकता. जय भीम, नमो बुद्धाय. आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बोधिसत्व. या बोधिसत्व यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण प्राचीन बौद्ध लेण्या आणि प्राचीन बौद्ध स्तूपांची माहिती घेत आहोत. तर कशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशभरामध्ये या प्राचीन बौद्ध लेण्या आणि प्राचीन बौद्ध स्तूप हे संपूर्णपणे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. तर यासाठीच हे जे बोधिसत्व यूट्यूब चॅनल आहे या प्राचीन बौद्ध लेण्याचं आणि प्राचीन बौद्ध स्तूपांचं संवर्धन होण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहे. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे यांनी आपलं शिक्षण MD PG लंडन या ठिकाणाहून, त्यासोबतच PGDEMS USA या ठिकाणाहून केले आहे. डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे हे ज्यावेळेस डॉक्टर झाले तेव्हापासून आत्तापर्यंत 1000 रुग्णांना यांनी मोफत उपचार केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. दरवर्षी गरजू लोकांना ते सहकार्य करताना आपल्याला पाहायला भेटतात. त्यामध्ये पुणे झालं, औरंगाबाद झालं, नाशिक झालं, अशा विविध भागामध्ये डॉक्टर उत्कर्ष शिंदे हे सहकार्य करताना आपल्याला पाहायला भेटतात. एवढंच नव्हे तर कोल्हापूर या ठिकाणी जो पूर आला होता त्या ठिकाणच्या पूरग्रस्त लोकांना देखील डॉक्टर उत्कर्ष शिंदे यांनी सहकार्य केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. डॉक्टर उत्कर्ष शिंदे, आपण शिंदेशाही हे नाव ऐकलं असेल. शिंदेशाही हे नाव महाराष्ट्रातील प्रत्येक ओठावर आपल्याला पाहायला भेटतं. शिंदेशाहीमधील मल्टी टॅलेंटेड पर्सन म्हणजे डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे. आपण पाहिलं डॉक्टर आहेत, त्यासोबतच सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यासोबतच एक उत्कृष्ट गायक आणि गीतकार देखील डॉक्टर उत्कर्ष शिंदे आहेत. कारण की आपण बरीचशी त्यांची गाणी ऐकली, त्यामध्ये 17 देवात झाला तू वेडा पिसा, तुला जय भीम व्हाला म्हणू कसा, त्यासोबतच साऱ्या जगात चर्चा ही जोरात चालती, दिल्लीत ही गल्लीत ही भीमाची चालती,
अशा प्रकारची गाणी आपण ऐकली आणि ही गाणी संपूर्ण महाराष्ट्राने आपल्या डोक्यावर घेतली आणि मिलियनने व्ह्यू या सर्व गाण्यांना गेलेले आपल्याला पाहायला भेटतात. सुपर डुपर हिट ही सर्व गाणी झाली होती. तर अशा प्रकारचं मल्टी टॅलेंटेड पर्सन आज आपल्याला प्रत्यक्षात प्राचीन बौद्ध लेण्या का महत्त्वाच्या आहेत आणि या प्राचीन बौद्ध लेण्याचं संवर्धन का करणं गरजेचं आहे हे प्रत्यक्षात आज आपल्या समोर सांगणार आहेत आणि आपल्याला सोबत हा खडतर प्रवास करणार आहेत. चला तर आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया. जय भीम नमो बुद्धाय. मित्रांनो, मी डॉक्टर गायक उत्कर्ष आनंद शिंदे तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी आलो आहे बोधिसत्व ह्या यूट्यूब चॅनलवरती माझ्या सर्व भीम बांधवांसाठी, माझ्या बौद्ध बांधवांसाठी. मित्रांनो, आज आपण ठाणाला बौद्ध लेणी ही रायगडमध्ये जी आहे ती एक्सप्लोअर करण्यासाठी मला इथे यांनी बोलवलेलं आहे. खूप अवभाग्य माझं की मी बुद्धांच्या एका लेणीला भेट देणार आहे. मित्रांनो, याचं मुख्य कारण म्हणजे बौद्ध लेणी आपण का जतन करावी, बौद्ध लेणीचं महत्त्व काय आहे, समाजासाठी बौद्ध लेणीचं किती प्रकारचं मोठं योगदान आहे, त्या इतिहासाची जाणीव आपल्याला करून देण्याकरता मी आज ह्या बौद्ध लेणीला भेट देणार आहे. फक्त एकच याच्यामध्ये ध्यास होता की समाजासाठी ह्या बौद्ध लेणीचं इम्पॉर्टन्स कळावं, त्याचं महत्त्व कळावं, त्याची जाण कुठेतरी जनमानसांमध्ये आणखीन प्रखर व्हावी आणि बौद्ध लेणी यांना त्यांचा अधिकार जो आधी महत्त्व होतं तोही आजही तो त्यांना मिळावा. मित्रांनो, आपण हा खडतर डोंगर कपाऱ्यातून होणारा प्रवास आज आपण करणार आहोत. तर तुम्ही माझ्यासोबत असाल ही माझी अपेक्षा आहे. थँक्यू. जय भीम. चला मित्रांनो. जंगलामध्ये किर्र असे किड्यांचे आवाज आणि मध्ये आम्हाला एक आजोबा मिळाले, ते सांगत होते की पावलं जपून टाका, साप वगैरे असतात इकडे. तर इट विल बी अ ग्रेट एक्सपिरियन्स टू गो फॉर. खूप आवडेल मला पुढे पुढे काय काय आपल्यासाठी आहे. आणि हा प्रवास जसा मी आनंदाने करतो आहे तुम्ही सर्वांनी उत्साहाने करायचा आहे. खूप छान वाटले मित्रांनो. वर्षातले ॲटलिस्ट अ डे आपण दिवसात एक दिवस तरी निसर्गामध्ये आपल्या बौद्ध लेणींचा अभ्यास करण्याकरता एक बौद्ध लेणी बनवत असताना त्या काळचे जे राजा असतील, त्या काळचे जे प्रचारक असतील, ह्यांनी ज्या ज्या गोष्टी मांडल्या असतील किंवा त्यांनी त्या गोष्टींबद्दल, त्या लेण्यांबद्दल, ती लेणी का बनवली, त्या लेणीचा उगम का केला, त्या लेणीचं बांधकाम का झालं, त्या लेणीमध्ये कोणते अरहंत त्यांच्या अस्थ्या आपण म्हणतो त्या आहेत किंवा त्या अरहंताच्या त्यावेळेचा प्रवास काय होता, ह्या सर्वांबद्दल बऱ्याचशा पुस्तकांमध्ये आहे. पण मित्रांनो, आज आपण डिजिटल मीडियममध्ये, डिजिटल माध्यमामध्ये इतके गुंगलो आहोत, आपण आपला इतिहास वाचतच नाही आणि जे फॉरवर्डेड होत असतं त्याच्यावरतीच आपण विश्वास ठेवून पुढे पुढे चाललेलो आहोत. माझी सर्वांना विनंती असते मित्रांनो, आपल्या बौद्ध लेण्यांचा अभ्यास, आपल्या मागील राजांचा अभ्यास, सम्राटांचा अभ्यास, बौद्ध समाज कसा डेव्हलप झाला, कुठून त्याचं उगमस्थान झालं, त्याच्या फाटे आपण म्हणतो ज्याप्रमाणे, त्या ट्रिब्युटरीज, ब्रांचेस काय काय आहे त्याचा अभ्यास झाला पाहिजे मित्रांनो. इतक्यावरती आज आमच्यासारख्या तरुणांना यायला जर इतका वेळ लागत असेल तर त्यावेळेला रोज भंतेजी चारक आपण ज्यांना म्हणतो, किंवा ते ज्या वेळेला गावोगावी जाऊन भिक्षा मागत असतील, त्यानंतर संध्याकाळी त्यांना पुनश्च्या त्यांच्या लेण्यांमध्ये येण्याचं असेल त्यावेळेला त्यांना किती त्रास होत असेल. आणि त्याच्यातून त्यांनी तिथे कोणत्याच सोयी नाही आहेत. आत्ताही तिथे फॅन, ट्यूबलाईट्स वगैरे असं काही नसताना आज जर इथे दिवसा जाताना आम्हाला भीती वाटत असेल तर त्यावेळेला भंतेजी संध्याकाळी कसे जात असतील, त्यावेळेचे भंते हे बुद्धांचा प्रचार करण्यासाठी किती तगमगीने, किती आत्मीयतेने पुढे सरसावलेले असतील, ह्या सर्वांचा कुठेतरी मला आज जाणीव होती आहे आणि त्यांना सल्यूट द्यावं असं वाटतं. इतकं महान थोर काम आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे. तर आपण सर्वांनी ह्या अशा असंख्य लेण्या मित्रांनो आहेत. तुम्ही बोधिसत्व चॅनलवरती जर पाहिलात तर बोधिसत्वामध्ये सागर कांबळे आणि त्यांच्या टीमने बऱ्याचशा लेण्यांना उजागर केलेला आहे, त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे मित्रांनो. आपण त्या चॅनलवरती बऱ्याचशा माहित्या आपण आपल्या मोबाईलमध्ये पाहू शकतो. सर्वांनी तो चॅनलही सबस्क्राईब करायचा आहे आणि
असंख्य लेण्यांबद्दल जाणून घ्यायचं आहे. मीही अशी आज पहिल्यांदा एक लेणी त्यांच्याबरोबर सर करत आहे. पुढेही जर त्यांनी मला बोलावलं आणि मला संधी दिली तर मी नक्कीच तुमच्या सर्वांसाठी तिथेही जाईन. तर मित्रांनो, चला बघूया पुढचा प्रवास कसा होतोय तो. मित्रांनो, हा डोंगर इथे आहे आपली ठाणाली बौद्ध लेणी, जी मला वाटतं अप्रॉक्सिमेटली 2500 फूटवरती आहे. आम्ही प्रवास आमचा सुरू केलेला आहे. आम्ही आज त्या ठाणाली बौद्ध लेणी 2500 फूटवरती जाणार आहोत. जंगलातून पाय वाटेल आम्ही उलगडत आम्ही जाणार आहोत. मित्रांनो, याच्या मागे एकच आमचा ध्यास आहे. एक नवीन मोहीम सुरू होती. युवा मुलांबरोबर मी आज जुळलो आहे मी यांच्याबरोबर ह्या मोहिमेमध्ये. फक्त एवढीच भावना आहे की आपला जो इतका मोठा ठेवा आहे, आपल्या पूर्वजांनी, आपल्या सम्राट अशोकांनी किंवा त्यांच्यानंतरच्या बौद्ध धम्म्यांनी जो आपल्याला बौद्ध लेणी स्वरूपामध्ये जो आपला ठेवा दिलेला आहे, त्याचं जतन आपल्याकडनं होत नाही आहे. आपण तिथे जात नाही आहोत. आपण जातो, आपल्यातले बरेच लोक कुठल्या मंदिरांना भेट देतात, कुठल्या देवस्थानांना भेट देतात, कुठे हिल स्टेशन्सला जातात, कुठे सी बीचेसला जातात, पण बरीच लोक अशा बौद्ध लेण्यांना भेटत नाहीत किंवा जाणं टाळतात. तर मित्रांनो, जर आपणच आपला इतिहास उलगडला नाही, जर आपणच आपला इतिहास वाचला नाही, जर आपणच आपला इतिहास जर एक्सप्लोर केला नाही, जगासमोर आणला नाही, तर आपल्या पुढच्या पिढ्यांना तो इतिहास कळणार नाही आणि मग तिथे अशा प्रकारचे अतिक्रमण होतच राहणार. मित्रांनो, तर माझी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की अशा बौद्ध लेण्यांना, आपल्या इतिहासाला आपण जाऊन अभ्यासलं पाहिजे. तिथे आपण स्वतः सहपरिवार जायला पाहिजे आणि त्या गोष्टीचं महत्त्व समाजापर्यंत आणायलाच हवं. सुंदर निसर्गरम्य वातावरण. मित्रांनो, हा गळणारा घाम, ही गरमी जर तुम्ही बघत असाल तर मित्रांनो, आत्ता 150-200 फूट आम्ही वरती आलेलो आहे आणि आता आपण कुठे जायचं आहे त्याचा एक आम्हाला लुक मिळालेला आहे. तर मित्रांनो, मी इथे आणि आपल्याला पोहोचायचं आहे तिथे. चला, फायनली आपल्या सोबत आहे डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे. तर बोधिसत्व या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्राचीन बौद्ध लेण्या आणि प्राचीन बौद्ध स्तूप का महत्त्वाचे आहेत आणि त्यांचं संवर्धन होणं का गरजेचं आहे, हा विषय घेऊन आपल्यासोबत हा खडतर प्रवास करत आहेत. सरांचा शेड्यूल खूप बिझी असतो, तरी देखील त्यात वेळ काढत कोरोनाच्या काळामध्ये सरांकडे खूप जास्त व्याप वाढला होता. एवढंच नव्हे तर बऱ्याचशा शूटिंग्स होत्या सरांच्या, त्या सर्व अवॉइड करत सर आज प्रत्यक्षात आपल्या बोधिसत्व यूट्यूब चॅनलवर ह्या प्राचीन बौद्ध लेण्या प्रत्यक्षात आपल्यासाठी दाखवण्यासाठी इथपर्यंत आले आहेत. आणि मी स्वतःला या ठिकाणी खूप भाग्यवान समजेल की सर आज आपल्यासोबत आले आहेत आणि आज आपल्यासोबत अशा प्रकारची मांडणी करत आहेत. हे जे झाडं झुडपं आपण पाहतात किंवा या ठिकाणी आपण हे जे रस्ते पाहतात, आपण रस्त्यावर या ठिकाणी झाडं पडल्यात किंवा आजूबाजूला छोटे छोटे सरपटणारे प्राणी आहेत, या सर्व गोष्टी आम्ही पाहत आणि सर देखील पाहत या ठिकाणाहून जात आहोत आणि हा कठीण प्रवास आपला सुरू झालेला आहे. तर आपण सरांसोबत संवाद साधूया. तर सर, कसं वाटत आहे आज आपल्याला? प्रथमतः बोधिसत्व चॅनलचे आणि सागर, मुळात तुझे टीमचे खूप खूप आभार. मित्रांनो, मी म्हणा किंवा आमचा शिंदे परिवार म्हणा, आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातून काही ना काहीतरी समाज उपयोगी किंवा समाजाला आपण म्हणतो ना की ऊर्जा देणारी कामं करत असतो. मग सोशल वर्क असेल, आमची गाणी असतील किंवा असंख्य शोज असतील. पण आज तुझ्याबरोबर एक वेगळ्या प्रकारची चळवळ उभी करण्याचा तू जो मला आग्रह धरला होतास आणि मला म्हणाला की दादा तुम्ही एकदा आलात तर तुम्हालाही खूप छान अनुभूती मिळेल. तर मित्रा, मला आज वाटतंय की हे जर मी गमावलं असतं तर मला आयुष्यामध्ये बरंच काही मी गमावल्याचं मला दुःख झालं असतं. नक्कीच. तुझ्याबरोबर येत असताना, हा प्रवास करत असताना मित्रा, आपण आज जो प्रवास सुरू केलेला आहे, हो सर, आणि तुमच्या मुलांची तगमग मी बघतोय. म्हणजे आम्ही ज्यावेळेला कमर्शियल शूटिंग करतो, हो सर, तर त्यावेळेला तो जो ताफा असतो, हो सर, त्यांच्या ज्या इक्विपमेंट्स असतात, हो सर, त्यांच्याबरोबर असणारी टीम जे असते, म्हणजे 100 माणसं आम्ही एकत्र, त्या 2-3 माणसं शूटिंग असतात, 100 माणसं त्यांच्या मागे असतात शूटिंग. हो सर, हो सर. पण तुझ्या बरोबर, तुमच्या बोधिसत्वाबरोबर तुम्ही दोघं तिघच आहात आणि इतकं छान तुम्ही निभावून नेतात, हे खूप महत्वाची गोष्ट मला वाटली. नाही, नक्कीच सर. आणि आपण आल्यामुळे आमच्या सर्वांचीच ऊर्जा दुप्पट झाली आहे आणि पुढील कार्यासाठी जी भरारी आम्ही घेणार आहोत, त्या भरारीसाठी अमाप ऊर्जा आम्हाला भेटलेली आहे. तर आपलं मी खूप खूप मनस्वी आभार व्यक्त करतो आम्हा समस्त सगळ्यांकडनं, आमच्या टीमकडनं, माझ्यासोबत जे जे लोक कॉन्ट्रीब्यूट करतात या कार्यामध्ये. असं नाही की बोधिसत्व यूट्यूब चॅनलवर सागर कांबळे एकटाच असतो, पण त्या सागर कांबळेला सहकार्य करणारे आज माझे जे बांधव व्हिडिओ रेकॉर्डिंग करतायत, प्रवीण
जामनिक सर, त्याचं स्वतःचं एक वैयक्तिक चॅनल आहे प्रबुद्ध TV. अशा प्रकारचे वेगवेगळे लोक महाराष्ट्रात मी ज्या ज्या ठिकाणी जातो सर, त्या ठिकाणी मी आजपर्यंत एका हॉटेलमध्ये राहिलेलो नाहीये. हा रेकॉर्ड आहे. मी ज्या ज्या ठिकाणी कराड असेल, सातारा असेल, सांगली असेल किंवा विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल अशा ठिकाणी जातो, तर तेथील बांधवांकडेच मी राहतो आणि ते सहकार्य करतात. मग ते आर्थिक सहकार्य देखील करतात आणि ज्या ज्या गोष्टी हव्यात आपल्याला या कार्य करण्यासाठी ते देत असतात सर. वा. तर हे कार्य आता आपण या कार्यामध्ये जुडले आहात, तर नक्कीच हे कार्य खूप पुढे जाणार आहे आणि या कार्याची चीज नक्कीच मोठ्या अर्थाने आता होणार आहे सर. आपली जी गाणी आली ती गाणी सर्व महाराष्ट्रांनी पाहिलेत. मग ते भीमा कोरेगाववरती असू द्या किंवा जो भीमराव एकच राजा ही जी अल्बम आहे, ही अल्बम सगळ्यांनी ऐकली. त्यानंतर भीमराव एक नंबर हे जे गाणं आहे हे पण अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं होतं आणि हे गाणं सगळ्यांच्या पसंतीचं देखील झालं. त्याच्यानंतर बरीचशी गाणी आता नवीन आली. ह्याच्या पुढचं काय प्लॅनिंग आहे दादा आपलं सर? मला आठवतं मी मेडिकलमध्ये असताना 2013ला मी मेडिकलमधून निघालो आणि मग PG लंडन, PG DMS आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि पुण्यामध्ये मी क्लिनिक करायचा विचार केला होता. म्हटलं की प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्टची मी स्थापना केली. तेव्हापासून त्या मेडिकलमध्ये असताना मी 7 वर्षापूर्वी ते गाणं लिहिलं होतं. म्हणजे माझ्या फर्स्ट इयरच्या मेडिकलच्या पहिल्या वर्षी भीमराव एकच राजा मी हे गाणं केलं आणि त्या गाण्याला संगीतबद्ध आम्ही 2013मध्ये केलं. 2013मध्ये उत्कर्ष आदर्श ही जोडी तुमच्या सर्वांसमोर आली. राईट. ते गाणं मी लिहिलं, आम्ही कंपोज केलं, आदर्शने अप्रतिम गायलं. हो सर. आणि आपण त्याला म्हणतो लक फॅक्टर, तो लक फॅक्टर आमच्यासाठी कुठेतरी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद म्हणून मला वाटतं हा उभा राहिला. आणि भीमराव एकच राजा आणि उत्कर्ष आदर्श ही जोडी सर्वांनी डोक्यावरती घेतली. पुढे आता बाबासाहेबांचे सिरियल म्हणजे तुम्ही असंख्य गाण्यांना माझ्या प्रेम दिलं, लेखणीला प्रेम दिलं, कंपोजिशनवरती नाचलात. त्याचबरोबर बाबासाहेबांचं सिरियल जे आलं होतं त्याचा टायटल ट्रॅक आम्ही केलं माझा भीमराया. त्याच्यानंतर बाबासाहेब जिंदाबाद ह्या गाण्याला आम्ही संगीतबद्ध केलं आणि अशा हिंदी चॅनल्सवरती आणि काही फिल्म्स आम्ही करतोय. माझा भीमराया हे 1 मिनिटाचं गाणं आणि त्याच्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या थोरवीचे गुणगान करायचं होतं त्या टायटल साठी, त्या सिरियल. ते लिहिणं खूप मजेशीर होतं आमच्यासाठी आणि त्याला सर्वांनी डोक्यावरती घेतलं. बाबासाहेबांचं ते गाणं बनवताना ऊर्जा मिळते. असे बऱ्याच जणांचे, लाखो जणांचे मेसेजेस येतात आणि मला अहोभाग्य वाटतं की या समाजात जन्म घेऊन मला या समाजकार्यामध्ये उतरण्याचा भाग मिळतो. असंख्य पुढे गाणी आम्ही करतोय. त्याचप्रमाणे माझ्या वडिलांसाठी आनंद शिंदे यांच्यासाठी आम्ही गाणं करतोय. आता उत्कर्ष आदर्शसाठी मी गाणे करतोय आणि 27-28 गाणी आम्ही आता आमच्या विजया आनंद म्युझिक कंपनी आमची जी आहे त्याच्यामार्फत आम्ही असंख्य गाणी आणतोय. म्हणजे आता कोरोना काळामध्ये जेव्हा दारू पितो हा माझा गुन्हा, मला कोविड योद्धा म्हणा, अशा प्रकारची गाणी होती. काही लोकगीत आम्ही आणली आणि समाजावरती होणारे जे काही इश्यूज असतात, शेतकऱ्यांचे हाल होत असतील किंवा कामगारांचे हाल होत असतील, त्या विषयावरती त्यावर भाष्य करणारे आम्ही गाणं तयार करतोय. त्याच्याचबरोबर चळवळीतील जयंतीची गाणी येत आहेत आणि समाजाला प्रेरणादायी ठरतील अशी काही गाणी आम्ही घेऊन येतोय. ह्या सर्वांसाठी आज तू मला उलट तुझ्याकडनं मला ऊर्जा मिळते की आज अशा प्रवासामध्ये देखील मला बऱ्याचशा ओळी सुचत आहेत. नक्कीच सर. आणि एवढं लिखाण आपण करता, तर हे लिखाण करत असताना जी शब्दरचना आहे ही शब्दरचना आपणास कशी सुचते सर? शब्दरचना आता पाहता आमच्या घरी येणारे जे काही कवी वर्ग होता, मोठे मोठे कवी आमच्या घरी यायचे आणि पप्पांबरोबर त्यांच्या सेटिंग्स म्हणतो आपण, बैठका असायच्या आणि तेव्हा ते गाणं कसं तयार करायचं, गाणं कसं झालं पाहिजे याच्यावर ह्याची जी प्रोसेस असते ती मी, आदर्श, माझे बंधू हर्ष शिंदे आम्ही सगळ्यांनी पाहिलेली लहानपणापासून. आणि त्याच्यावरून आम्हाला ते गाणं तयार कसं करायचं, त्या शब्दांची रचना कशी असायला पाहिजे, त्याचं वजन काय असतं, हा शब्द ठेवायला हवा किंवा नाही ठेवायला हवा, याचं उच्चारण कसं असायला हवं, ह्या सगळ्याचा अभ्यास तो बघता झाला. आणि तोच अभ्यास मी म्हणतो आणि मी फार खूप वाचन करतो. दिसेल ते वाचतो. मी कधीच स्वतःला बंदिस्त ठेवत नाही. मी फक्त एकच गोष्ट वाचेन किंवा एका समाजाबद्दल वाचेल किंवा एका विषयाबद्दल वाचेल. मी मिळेल तो साहित्य, मिळेल ती मॅगझिन, मिळेल तो न्यूजपेपर वाचत असतो. माझं म्हणणं आहे की जोपर्यंत आपण शब्दांच्या जवळ जात नाही, शब्दांचा भंडार आपण आपल्याकडे घेत नाही, तोपर्यंत गाण्याला आणखीन फुलवता येणार नाही. बरोबर. तर मी माझ्या सर्व युवा गीतकारांना, युवा गायकांनाही तेच सांगेन की वाचन खूप गरजेचं आहे. बरोबर. वाचनाने बुद्धी फुलते आणि आपण म्हणतो ना, बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की तुम्ही शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तर शिक्षण म्हणजे फक्त शाळेत जाऊन शिकणं हे शिक्षण नाही आहे. तर आयुष्याच्या हर एका पावलावरती, आयुष्याच्या तुम्ही हर एका टप्प्यावरती शिक्षण घेऊ शकता
मग ते नाना प्रकारचं वाचन असेल, नाना प्रकारचे अनुभव असतील, पण ते घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यातून आपला आपण म्हणतो ना की उत्कर्ष होऊ शकतो आपला सर्वांचा. तर त्या अभ्यासाची गरज आहे आणि तो मी नेहमी करत असतो, काही ना काही वाचत असतो. नक्कीच. आणि त्यासोबतच आपण एक सामाजिक कार्यकर्ते देखील आहात. आपण ज्याप्रमाणे मला माहिती भेटली, विविध ठिकाणी आपण आत्तापर्यंत सहकार्य केले. जिथे अन्नदानाची गरज असेल त्या ठिकाणी अन्नदान केले, काही वस्त्र काही ठिकाणी गरज असेल या देखील गोष्टी पुरवल्या आहेत. त्यासोबतच जे अपंगत्व ज्या पोरांना लागलं आहे अशा पोरांना जास्त आपण भेटी देता किंवा आपण आता पहिला टप्पा पार केलेला आहे. ठाणाले बुद्ध लेणीचा पहिला टप्पा म्हटल्यावरती पहिला धबधबा हा ज्या वेळेला पार होतो त्याच्यानंतर 2 आणि 3 असे 3 धबधबे, म्हणजे एकूण 3 धबधबे पार केल्यानंतर आपल्याला ठाणाले बुद्ध लेणी ही बघायला मिळते. तर हा टप्पा पार करत असताना 1 ते 1.5 तास आम्हाला लागला. आम्ही खूप मज्जा करत, खूप निसर्गरम्य गोष्टी करत, बघत आणि सगळ्याचा अनुभव घेत आम्ही पुढे निघालो. आणि आता ठाणाले बुद्ध लेणी आम्हाला समोर दिसतेय. नक्कीच एक आपण म्हणू की इतका सुंदर अनुभव आपल्या शेजारी असलेल्या रायगडच्या ह्या मातीमध्ये दडलेला आहे. मित्रांनो, पुन्हा तेच सांगेन, तुम्ही आपल्या बुद्ध लेणी ह्या बघायलाच पाहिजेत, ह्या एक्सप्लोअर करायला पाहिजे. तुम्ही आपण म्हणतो ना की खोज होणी बहुत जरुरी आहे. तुम्ही सर्वांनी तिथे यायला गरजेचं आहे. तुम्ही यायला हवं अशी मी विनंती करेन मित्रांनो. सर, आपण आता आपली जी गायकी आहे, तर आता आपण सांगितलं की आपल्याला ही प्रेरणा कुठनं मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हे आपले ऊर्जा स्रोत आहे आणि यांच्यापासून आपली लेखणी जी आहे ती एवढी प्रखर झाली आहे आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने आपण मांडणी करत आहात. आणि आपण डॉक्टर कसे झाले या विषयावर आपण बोलूया. तर आपण सर म्हणजे नेमका कोणता टर्निंग पॉईंट होता की आता आपल्याला डॉक्टर कीच करायचे हा प्रसंग आला? माझे वडील आनंद शिंदे ज्या वेळेला आपण म्हणतो जयंतीचा जो कालावधी असतो, मार्च एप्रिल मे, ज्या वेळेला पण मुलांना शाळेला सुट्ट्या असतात, तर माझे सर्व मित्र हे कोणी स्वित्झर्लंड, कोणी सिंगापूर, कोणी कुठे कुलू मनाली सगळे जायचे. तर मी हर्ष शिंदे, माझे मोठे बंधू हर्ष शिंदे, मी उत्कर्ष शिंदे आणि माझे बंधू आदर्श शिंदे, आम्ही तिघेही लहानपणापासूनच त्या कालावधीमध्ये मार्च एप्रिल मे जून जो आपण ज्याला म्हणतो, तर जूनच्या आधीपर्यंत आम्ही घरीच राहायचो आणि आमच्या घरी बाबासाहेबांचं वाचन, बुद्धांचे पठण, ह्या सगळ्या गोष्टीचा आमच्यावरती मारा होत गेला. खूप साऱ्या गोष्टी आम्हाला कळत गेल्या. कधीच आम्हाला असं नाही वाटलं की बाकीची मुलं कुठे पिकनिकला जातात आणि आम्ही काहीच करत नाही. कारण का पप्पा एका बाजूने जयंतीचे कार्यक्रम करायचे आणि मम्मी घरामध्ये आमचा अभ्यास घ्यायची, येणाऱ्या वर्षाची तयारी करून द्यायची आणि त्याचबरोबर बाबासाहेबांचे, रमाईचे आणि ह्या सगळ्यांचे धडे आम्हाला मिळत जायचे. त्याच्यामुळे एक विश्वास निर्माण झाला की आपल्यालाही बाबासाहेबांसारखं काहीतरी करायचंय. हे लहानपणी आपण म्हणतो ना की आम्ही पण मोठा बाबासाहेबांसारखं काहीतरी करेन, हे आमच्या आईने, आमच्या वडिलांनी आमच्यावरती बिंबवलेले संस्कार आमच्यावर होत गेले. आणि त्याच्यामधूनच माझ्या वडिलांचं, माझ्या आईचं, माझ्या आजोबांचं जे स्वप्न होतं की समाजाने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे, समाजामुळे आज शिंदेशाही घडलेली आहे. नक्कीच. तर आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आणि समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. त्याच्यामुळे एखादा मुलगा आपण डॉक्टर करायचा आणि त्याच्या अनुसार त्याच्या हाताने आपण समाजकार्य करूयात आणि समाजासाठी चॅरिटेबल ट्रस्ट उभी करूया, जी आता मी उभी केलेली आहे. सर, आपल्या चॅरिटेबल ट्रस्टचं नाव काय? स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट. ओके. ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल, हो, आम्ही बरेचसे उपक्रम करतो. हो, अंध मुलांना आम्ही दत्तक घेणं किंवा त्यांना अन्न वाटप करणं किंवा जे काही त्यांची मदत करणं, कॅन्सर झालेल्या पीडितांना मदत करणं, असंख्य पेशंट्सला आम्ही मोफत ट्रीटमेंट देत असतो. आता कोरोनामध्ये आम्ही 450 कलाकारांना मदत केली. अशा असंख्य. आणि सर, आपण 1000 रुग्णांना मोफत उपचार केला आहे, जे आपण शिक्षण घेतलं आहे त्यानंतर? हो, माझं PG लंडन झालं, PGDMS USA झालं, MD मेडिसिन झालं आणि पुण्यामध्ये माझा दवाखाना आहे डॉक्टर शिंदेस क्लिनिक. तिथे बरेचसे, म्हणजे त्यापैकी तर बरेच आपले फॅन्स असतात ज्यांना असे काही आजार असतात जे खूप खर्चिक असतात, त्यांना मी मोफत ट्रीटमेंट दिलेली आहे माझ्या दवाखान्यामध्ये किंवा माझ्या मित्रपरिवारांकडून. त्यांची ज्याला जो आजार जसा असेल तर होता होईल तेवढा आम्ही मदत करायचा प्रयत्न करतो. हे संस्कार माझ्या आईचे, माझ्या वडिलांचे, हे फक्त आणि फक्त आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर तथागत बुद्ध असतील आणि शाहू फुले आंबेडकर, महात्मा फुले, सगळ्यांचं वाचन करून आम्हाला हे सगळे गोष्टी आम्हाला कळत गेल्या. कारण ह्या महामानवांनी फक्त आणि फक्त समाजासाठीच केलं. बरोबर आहे. ह्यांना बरंच काही स्वतःसाठी करता आलं असतं, पण त्यांनी जे केलं ते फक्त आणि फक्त समाजासाठी केलं आणि तो अभ्यास आमच्या घरी आम्हाला मिळाला. त्याच्यामुळे मी डॉक्टर झालो आणि आता आपले ट्रस्ट आहे. नक्कीच. सर, सामाजिक कार्यकर्ते आहेत, ज्या प्रकारे मी आपल्याला सांगितलं, पुणे झालं, औरंगाबाद झालं, नाशिक झालं, अशा विविध ठिकाणी सहकार्य तर करत असतात. तर दुसरी गोष्ट अशी,
आपले जी शिंदेशाही किंवा शिंदे जे घराणं आहे आपलं, हे ओळखलं जातं आदरणीय स्वरसम्राट प्रल्हादजी शिंदे. तर हे आमचे सगळ्यांचे प्रेरणा स्रोत आहेत. तर यांच्याबद्दल किंवा यांचा रोल आपल्या आयुष्यामध्ये कसा आहे? त्यांचा रोल मी तुम्हाला सांगेन, मी कुठेही जातो, माझी ओळख तर आता ह्या 7 वर्षामध्ये झाली, 2013 ते आत्तापर्यंत 7 वर्षामध्ये तुम्ही सर्वांनी मला इतकं प्रेम दिलं. हो सर. मी असेल, आदर्श असेल, पण आम्ही कुठेही गेलो, म्हणजे मी तुम्हाला माझ्या मेडिकलचा एक किस्सा सांगतो. असंच आमचं ट्रेकिंग किंवा आम्हाला पेरिफेरीमध्ये OPD असते, तिथे आम्हाला 7 दिवस थांबावं लागतं, कॅम्प असतो. तर तिथे मला काहींनी ओळखलं की तुम्ही प्रल्हाद शिंदेचे नातू आहात का. आणि कॅम्पमध्ये राहत असताना आम्हाला आमचं जेवण स्वतः बनवावं लागायचं. पण तिथे मेडिकलमध्ये मी असताना त्या कॅम्पमध्ये मला आपल्या समाजातली माणसं घरी घेऊन जायची आणि मला एक दिवसही त्यांनी कॅम्पमधलं जेवण खाऊ दिलं नाही. रोज तिथे गेलं काय, कोणी चिकन द्या, कोणी भाज्या करा, सगळं तो एक सोहळा झाला होता माझ्यासाठी. तर मला खूप छान वाटलं की मी अशा एका समाजामध्ये जन्माला आलोय की ते भलेही गरीब असतील पण इतके मायाळू आहेत, त्यांची श्रीमंती मनाची इतकी मोठी आहे. मी ती बाकीच्या मी म्हणतो ना की मी कुठेही कार्यक्रमाला गेलो आणि तिथे जर कळालं की अरे उत्कर्ष शिंदे आपल्या अवतीभोवती आहेत किंवा आलेले आहेत, तर ती माणसं आपुलकीने भेटायला येतात. आणि फक्त भेटायला येत नाहीत तर येताना काही ना काहीतरी खायला घेऊन येतील, काही ना काहीतरी भेटवस्तू घेऊन येतील. आणि जर नाही आले तर ते आपल्याला सांगते की सर तुम्ही याल का, आम्ही तुमच्यासाठी ही तयारी करणार आहोत. इतक्या अधिकाराने हक्काने आपला समाज आम्हाला प्रेम करतो, हे बघून खूप बरं वाटतं. नक्कीच. आणि आता हा आपण लेणीचा, आपण जसं म्हटल्याप्रमाणे दुसरा टप्पा गाठला आहे. वा. तर हा दुसरा धबधबा आपल्या सगळ्यांना दिसत आहे. तर सर आपल्या फॅमिलीमध्ये सगळे नोन आहेत, आनंद शिंदे सर आहेत, आदर्श शिंदे सर आहेत, आपण आहात. त्यासोबतच एक मुख्य जो सगळ्यात मोठा मुख्य आधारस्तंभ आपल्यामध्ये मानले जातात आणि जे आहेत अजूनपर्यंत लोकांना परिचित नाहीत असे हर्षद शिंदे दादा, यांचा रोल काय सर आपल्या फॅमिलीमध्ये? वा, हा प्रश्न खूप कमी लोकांनी मला विचारला. पण मी म्हणतो तू जे करतोस कार्य, म्हणजे लपलेल्या गोष्टी बाहेर काढणं, त्या गोष्टीला तू हात घातलास. खरंच आमच्या घरामध्ये आज तुम्ही सर्वजण उत्कर्ष शिंदे, आदर्श शिंदे आमच्या दोघांना इतकं प्रेम देता. तुम्ही आमच्या दोघांना तुमचे युवराज म्हणता, तुम्ही आमच्या घराला कोणी कोणी म्हणतं की आमची बच्चन फॅमिली आहे. तुम्ही इतकं आमच्यावर प्रेम देता. पण उत्कर्ष शिंदे आणि आदर्श शिंदे घडण्यामागे किंवा आम्ही लढण्यामागे, आम्ही पुढे वाढण्यामागे, आमच्या मागे जो आधारस्तंभ आहे, आपण म्हणतो ना बुद्ध लेणीमध्ये जे आपले स्तूप असतात, पंच स्तूप असतात, 8 असतात, 8 असतात ना, तसा आमच्या घरात खांब असतो, आपण त्याला म्हणतो पिलर्स म्हणतो आपण त्यांना. तर तसा आमच्या घरामध्ये माझा मोठा भाऊ हर्षद शिंदे तो पिलर आहे. मी आणि आदर्श आम्ही फक्त लढत असतो, म्हणजे आम्ही चळवळीमध्ये असतो, गाणी करत असतो, कामं करत असतो. पण या सगळ्यांची ऊर्जा आम्हाला जे डायरेक्शन मिळतं की आपल्याला असं करायचंय, तसं करायचंय, आपल्याला हे वाढवायचंय, हे करायचंय, हा सगळ्यांचा जो आमचा असतो ना म्हणतो मेंटेन करणं, तो माझा भाऊ हर्षद शिंदे तो करतो. तो अभ्यासाने इंजिनियर आहे. आमच्या सगळ्या फायनान्शियल गोष्टी, आमच्या सगळ्या प्रॉपर्टीच्या गोष्टी किंवा असंख्य बाकीच्या सामाजिक गोष्टीमध्ये त्याचं जे मुलाचं मार्गदर्शन असतं, तो जे मागून करतो आम्ही फक्त रॉकेट आहोत, तो आमचा लॉन्चिंग पॅड आहे. बरोबर आहे. कारण की खूप शांत स्वभाव आहे त्यांचा. आणि मी पाहिलंच नाही, आजपर्यंत पाहिलं नाही की ते समोर आलेत आणि कधी खुलून काय बोललं असेल, आजपर्यंत पाहिलं नाही. तर असे एवढे छुपे आणि एवढे महान व्यक्तिमत्व आपल्या शिंदेशाही परिवारामध्ये आहेत आणि हे कोणालाच माहित नाही. हे खूप आश्चर्याची गोष्ट आहे. मी सांगतो ना की आमचं भीमराव एकच राहा तुम्हाला आवडलं, हो, पण त्याचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर हा हर्षद शिंदे. बरोबर. हे कोणाला माहिती नव्हतं. नाही माहिती सर. कारण का ते काम पोहोचवणं, आता विजय आनंद कंपनी तुम्ही सर्व डोक्यावर, त्याच्या मार्फत आपण खूप सारी गाणी करतो. बरोबर. त्याचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर हर्षद शिंदे. तर ह्या सगळ्या गोष्टीचं ज्या उलाढाली म्हणतो की नाही, जिथे डोकं लावतो तर ते डोकं आमचा ब्रेन म्हणजे हर्षद शिंदे. सर एवढंच नाही तर आनंद शिंदेचे सॉरी एक मिनिट सर, एवढंच नाही, आनंद शिंदे सरांच्या ज्या अल्बम्स आहेत जुन्या टी सिरीजच्या ओरिजिनल, त्यामध्ये देखील खूप मोठा रोल हर्षद शिंदे सरांचा आहे. कारण की ॲज अ म्युझिक डायरेक्टर म्हणून आम्ही त्यांचंच नाव पाहतो. ज्यावेळेस त्या काळामध्ये ते म्हणतो ना सुरुवातीचा आपला काळ असतो, तेव्हा त्यानेही संगीताचे खूप आपण म्हणतो धडे घेतले, त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी आलेली आहेत. पण त्याच्यानंतर त्याने घरातला मी मोठा मुलगा आहे आणि माझ्यावरती हे सगळं डामाळ आहे, माझ्यावरती एक घर आहे, असं त्याने ते जे काही केलं, आम्हाला त्याने जे काही मार्गदर्शन दिलं आणि ते सगळं एकटा पेलतो तो, हे बघण्यासारखे. म्हणजे माझे 50 टेन्शन्स आम्ही जे काही कार्यक्रम करतो आम्ही सगळे येऊन त्याच्याकडे टाकतो. तो इतका संयमी आहे, इतका शांत आहे की तो आम्ही म्हणतो तो आमच्या घरातला बुद्ध आहे. तो इतका शांत आहे. आदर्शचं काही प्रॉब्लेम असेल, गाण्यातले काही प्रॉब्लेम्स असतील किंवा इकॉनॉमिकल आमचे काही प्रॉब्लेम्स असतात, CA चे प्रॉब्लेम असतील, तर सगळ्या प्रॉब्लेम्सचा उत्तर म्हणजे हर्षद शिंदे. आमच्या घरात नळ जरी बिघडला तर उत्तर म्हणजे हर्षद शिंदे. तर आम्ही फक्त त्याला फोन करतो, अरे असं झालं यार, तर तो करून देतो सगळं.
वा बढिया. तर आपण पाहिलं आता की कशा प्रकारे शिंदेशाही फॅमिलीमध्ये जे छुपे आधारस्तंभ जे लेण्यामध्ये आपण अष्टकोनी पिलर्स पाहतो, जे स्तंभ पाहतो, त्या प्रकारे शिंदेशाहीचे स्तंभ म्हणजे हर्षद शिंदे दादा आणि त्यांचे सुपुत्र आपल्या सगळ्यांच्या परिचयातले आहेत. आणि आपण त्यांचं गाणं देखील पाहिलं आहे. तर त्यांनी पोहाडा पहिला सादर केला होता. खूप कमी वयामध्ये तो गड किल्ल्यावर जाऊन पोहाडा त्यांनी गायला होता आणि एवढ्या वरती जाऊन त्यांनी ते धाडस आणि तिथे जाऊन त्यांनी ते गाणं गायलं. म्हणजे सर याबद्दल थोडंफार माहिती द्या आपण. जसं तुम्ही म्हणालात ना की हर्षद शिंदे, तर तसंच आल्हाद शिंदे आमच्या खानदानीतला पुढची येणारी पिढी शिंदेशाहीमधली आल्हाद हर्षद शिंदे ही आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल की आमच्या पुढच्या पिढीतला तो आम्ही त्याला प्रिन्स म्हणतो. बरोबर. आणि त्याची जी स्टाईल आहे गाण्याची वगैरे वगैरे, आणि आम्हाला बघून आम्हाला तो कधीच काका म्हणत नाही, भाई म्हणतो. आदर्श भाई, उत्कर्ष भाई, कारण तो आम्हाला भाऊ मानतो आणि आम्ही त्याला भाऊ मानतो. बरोबर. तर आमच्यातलं नातं हे काका पुतण्याचं नसून भावाभावातलं नातं आहे. तो आम्हाला अधिक, तो जितका त्याच्या वडिलाला, जितका त्याच्या आईला मानत नाही तितका तो आम्हाला मानतो. तो इतका अधिकाराने आमच्याबरोबर असतो. आणि त्याचं पहिलं गाणं मी लिहिलं होतं. मी पोवाडा पहिलं. मी म्हटलं की बाबासाहेबांचे गाणे खूप झाले, आपल्या खानदानीने आपल्या घराण्याने बनवले, पण आपल्या घराण्यामध्ये पोवाडा असायला हवा. मी विचार केला की याच्या आवाजात एक पोवाडा करतो. आणि त्याने इतक्या लहान 6-7 वर्षामध्ये त्यांनी गायला. मी लिहिला, संगीतबद्ध आदर्श आणि मी केला, आणि तो इतका हिट झाला. आणि त्याच्यानंतर त्याने बाबासाहेबांचे खूप गाणे गायले. हिंदीमध्ये त्याने गाणं गायलं भिवजी ग्रेट, आणि आताही त्याचे 2-3 गाणी येत आहेत. तर पुढच्या पिढीमध्ये उत्कर्ष आदर्श जो आम्ही नवीन हत्यार ज्याला म्हणू तयार करतोय तो आहे आल्हाद शिंदे. आणि पुढे आहेत आपण खूप सारे प्रोजेक्ट आल्हाद बरोबर करतोय. नक्कीच. 2 फिल्म तो करतोय माझ्या बरोबर. आता मी जी फिल्म केली नंदू नटवरी, त्याच्यामध्ये तो आहे, माझ्याबरोबर ऍक्टिंग करतोय. ग्रेट. तर हे सर्व फक्त आणि फक्त पॉसिबल होतंय तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे. नक्कीच सर, आमचं असंच प्रेम असणार आहे. आणि आम्ही आपलं प्रत्येक गाणं असो किंवा कोणतीही छोटीशी मुवमेंट असो, आम्ही त्या प्रत्येक मुवमेंटसाठी वाट पाहतो. आणि सर सोबतच आपले काका महागायक मिलिंदजी शिंदे हे आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारचा रोल यांनी केला आहे यांच्याबद्दल थोडीफार माहिती. आणि बहुतांश लोकांना माहिती नाहीये की मिलिंद शिंदे सर यांचा नेमका काय रोल असतो. मिलिंद काका सध्या ते गावी असतात आता सध्या तरी. आणि ते त्या काळामध्ये म्हणजे ज्या वेळेला आनंद मिलिंद ही जोडी हिट झाली होती, त्यांचं मार्गदर्शन मला ते हे म्हणावं लागेल की जितकं मार्गदर्शन त्यांना त्यांच्या मुलांना लाभलं नसेल तितकं उत्का आदर्शला लाभलं. कारण का माझे काका, माझे वडील गाणं करत असताना ते आम्ही पाहिलंय की ते गाण्याची प्रोसेस कशी असते. आणि जे आता मी आणि आदर्श आल्हादसाठी करतो, जे काही आम्ही प्रेम करतो, तसंच आम्हाला गाणं गाऊन घेताना आमच्या काकानेही त्यावेळेला खूप कार्य केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धांना अपेक्षित असणारा उत्कर्ष आज युवामध्ये घडत आहे. आणि उत्कर्ष युवा मंच या नावाने जी काही ऑर्गनायझेशन किंवा जी काही आता मुलांनी ग्रुप बनवला आहे त्या माध्यमातून जे काम केलं जात आहे, तर ते काम कशा प्रकारचं आहे सर नेमकं. समाजाचा उत्कर्ष युवा मंच बऱ्याचशा जागेला मुलांनी म्हणजे जे आमचे फॅन्स आहेत, आमचा जो प्रेक्षक वर्ग आहे, हो सर, आणि अशा जे पॉलिटिकल नाही आहेत, हो सर, ज्यांना आमच्यासारखी भावना आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपण वाटेल ते जमेल तेवढं कार्य समाजहिताचं केलं पाहिजे, तर त्या भावनेने प्रेरित झालेली जी काही माझी फॅन्स असतील, माझे वेल विशर्स असतील, ते त्याच्यामध्ये जॉईंट होतात. आणि त्यांना जर काही अडथळा निर्माण झाला, काही प्रॉब्लेम जर असेल, तर मीही त्यांच्या मदतीला जातो. तर औरंगाबादमध्ये ही पहिली आम्ही सुरू केलेली संघटना म्हणता येईल, समाजाचा उत्कर्ष युवा मंच, ज्याचे अध्यक्ष आम्ही बनवलेलं आहे युवा मुलगा आहे शुभम वानखेडे, रोहन वानखेडे, आणि तानाजी ज्यांना आम्ही मामा म्हणतो. असे असंख्य युवा मुलांची फळी आम्ही निर्माण केली. आणि ते सगळे मुलं काम करणारी आहेत, ऑफिसमध्ये जाणारी मुलं आहेत, कुठल्याही पक्षाची नाही आहेत. मास्क वाटण्यापासून ते म्हाताऱ्यांना हॉस्पिटलमध्ये पोचवण्यापर्यंतचं काम, म्हणजे असं छोटं मोठं काम नाही, ते सगळे कामांना मोठं समजूनच, कार्य समजूनच करतात. तर ही जी मुलं आहेत, अशी 500-600 मुलं आज माझ्या वाढदिवसाला रक्तदान करणार आहेत. कारण का, तर माझा वाढदिवस 11 तारखेला आम्ही जो सोशल वर्क करतो त्याच्यामध्ये त्यांनाही सहभाग घ्यायचा होता. आणि त्यांचं म्हणणं होतं की दादा आम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त 500 मुलं आम्ही रक्तदान करणार आहोत. तर औरंगाबादमध्ये, नाशिकमध्ये, अंबरनाथमध्ये, पिंपरीमध्ये, अशा बऱ्याचशा जागेला हे सोशल वर्क समाजाचा उत्कर्ष युवा मंच जिथे जिथे तयार झालेला आहे, तिथून आपल्या महाराष्ट्रभर वाढदिवस आता साजरा होतोय. आणि रक्तदान शिबिर होत आहेत, काही अन्न वाटप करणार आहेत, काही पुस्तकं वाटप होणार आहेत. ह्या सगळ्या मुलांना मी हेच म्हणलं की तुम्ही माझ्याबरोबर येऊन माझी ताकद खूप जास्त वाढवली. नक्कीच. आणि माझ्या समाजकार्यामध्ये तुम्हीही सहभाग घेतलात. आणि तुमच्यामुळे मला फक्त
हर्षद शिंदे आणि उत्कर्ष शिंदेला आदर्श शिंदे भाऊ आहे असं नाही, तर मला इतकी सारी भावंड आहेत. बरोबर आहे, ही एक शक्ती मला. तर दुपारचे साधारणपणे 2-1 वाजले असतील आणि सर आपल्यासोबत बुद्ध लेणीचं या ठिकाणी मार्गक्रमण करत आहेत आणि ही प्राचीन बुद्ध लेणी आपण पाहणार आहोत. पण सर, आपण ज्यावेळेस डॉक्टर झाले आणि डॉक्टर झाल्यापासून म्हणजे संपूर्ण शिंदेशाही परिवारातनं आपण प्रथम डॉक्टर आहात, तर हा अनुभव आपला कसा राहिला सर? खूप काही शिकायला मिळालं मला. आणि डॉक्टर होत असताना मी म्हणेन की मला जे अनुभव मिळाले आणि आयुष्याचं महत्त्व, जीवनाचं महत्त्व, जीवन मरण हे काय असतं, एक किस्सा सांगेन. फर्स्ट इयरमध्ये मी मेडिकलच्या असताना पुण्यामध्ये डी वाय पाटील कॉलेजमध्ये फर्स्ट इयर झालं आणि आम्हाला हॉस्पिटलच्या ड्युटीज काही सुरू झाल्या. तर तेव्हा मी एक पेशंट बघितला होता की ज्याला मी ब्लड प्रेशर त्याचं चेक केलं आणि त्याच्यानंतर हळूहळू आम्हाला जे शिकवलं जातं त्या गोष्टी ऑस्कल्ट वगैरे करणे मी करत होतो. त्यांना चेक केल्यानंतर त्यांचा डाटा घेतल्यानंतर मी दुसऱ्या पेशंटकडे गेलो. असा राऊंड घेत असताना माझ्या समोर एक पेशंट मरत होता आणि मला असं झालं होतं की मी काय करू किंवा ते डॉक्टर्स आम्ही सगळे मिळून काय करावं की हा वाचेल. आणि तो पेशंट, त्याला तो हार्ट अटॅक होता, MI आम्ही ज्याला म्हणतो, मायोकार्डियल इन्फार्क्शन, आणि तो पेशंट आमच्या समोर गेला फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये. आणि आम्हाला ते कळालंच नाही की आता इतक्या माहिती ECG मशीन आणेपर्यंत, त्यांना हलवेपर्यंत तो पेशंट गेला होता. हा एक अनुभव मला इतका वाईट वाटला. पहिला मृत्यू मी बघितला होता माझ्या आयुष्यामध्ये, मी डॉक्टर कारकिर्दीमध्ये, आणि मी खूप घाबरलो, खूप रडलो. माझ्या आईला फोन केला. माझ्या आईने मला तेव्हा समजावलं की जीवन मरणाचं जे चक्र आहे, तिने त्यावेळेला मला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. आणि त्याच्यानंतर आज सगळ्यात मी जे मेडिकल फील्डमध्ये करतोय, म्हणजे मी नेहमी विचार करतो की माझ्या कार्यातून समाजहिताची कामं व्हावी, माझ्या ज्ञानाचा, माझ्या मेडिकल फील्डचा सर्वांना फायदा व्हावा, सगळ्यांचे जीव वाचावे. आणि ह्या एकाच गोष्टीमुळे मी कोरोनामध्ये देखील माझा दवाखाना सुरू ठेवला होता आणि मी कधीच माझा दवाखाना बंद नाही केला. कोरोनामध्ये देखील माझ्या घरातले मला बऱ्याच वेळेला म्हणाले होते की जर तुला वाटत असेल तर आपण क्लिनिक सध्या बंद करू आणि तू नंतर क्लिनिक सुरू कर, कुठे रिस्क घेतोस. तेव्हा आदर्श मला म्हणाला की नाही नाही नाही, तू हे केलंच पाहिजे, तू मेडिकलला आहेस, तू डॉक्टर की हा केलाच पाहिजे. तेव्हा मला वाटलं की खरीच गोष्ट आहे. फक्त ते गाण्यामध्ये मला सपोर्ट करतात असं नाही, तर सगळ्या गोष्टीमध्ये आदर्श, हर्षद, माझे वडील, माझी आई विजया शिंदे हा सपोर्ट करतात. नक्कीच. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता माता जिजाईचा, त्याप्रकारे शिंदेशाही परिवारामध्ये डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे सर, आदर्श शिंदे सर, हर्षद शिंदे सर या सर्वांना घडवण्यासाठी सगळ्यात मोठा मोलाचा वाटा असेल तर तो आई विजय आईचा सगळ्यात मोठा वाटा आहे. तर आज प्रत्यक्षात आम्ही ज्या वळणावर जात आहोत, जी आपण पाऊलवाट या ठिकाणी चालत आहोत, या प्रत्येक पावलं चालताना आईचं नाव ओठावर येत आहे. तर एका पुरुषाला घडवण्यासाठी आईचा किंवा घरातील जी स्त्री असते तिचा किती मोठा रोल असतो हे आपल्याला गोष्टीनं जाणवतं. खरी गोष्ट. आणि खरंच सर, आपण या ठिकाणी आला आहात तर मनातनं खूप साऱ्या फिलिंग्स दाटल्या होत्या की अशा प्रकारचे आपल्यासारखे सेलिब्रिटी अशा ठिकाणी येतील का, आणि येतील तर कसं अरेंज होतील, किंवा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की आपण या ठिकाणी याल, कारण की या ठिकाणी आमच्यासारखे लोकच धडपडतात, इतर कोणी या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आणि त्याच्याचमुळे मी म्हटलं ना सागर की तू जे कार्य करतोयस ना हे खरं तर लक्ष देण्यासारखं कार्य आहे. नक्कीच. आणि बघ ना, तू विचार कर, तू इतके वर्ष इतके व्हिडिओज केलेस, इतक्या दुर्गम भागात तू गेलास आणि तुझ्या कार्याला समाजाने फक्त एक व्हिडिओ म्हणून बघावं किंवा त्याच्यावरती काहीच गोष्टीवरती काम होत नाहीये हे जेव्हा मला कळालं तेव्हा मी विचार केला की नाही, ह्या मुलाला आपल्या साथीची गरज आहे, ह्या मुलाबरोबर ह्याच्या कार्याबरोबर आपण उभे राहूयात. आणि फक्त मी त्यासाठी आलो मित्रा तुझ्याकडे. नक्कीच सर, आपले खूप खूप मनस्वी आभार. तर आपण पाहत आहात गेल्या 2-2.5 वर्षापासून आपण बोधिसत्व या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहतात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून प्राचीन बौद्ध लेण्या का महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचं संवर्धन होणं का गरजेचं आहे हा विषय आपण घेऊन येत आहोत. त्यामध्ये जंगल कपाड्या असतील, नद्या असतील, नाल्या असतील, या सर्व गोष्टी पार करून आपण या ठिकाणापर्यंत पोचत आहोत. आणि अशाच प्रकारचे अनुभव आज आपल्या सोबत डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे सर घेत आहेत. तर हा जो प्रवास आहे हा ह्याला ऊर्जा प्राप्त झाली आहे आणि हा दुप्पट वाढला आहे. तर येत्या काळामध्ये या प्राचीन बौद्ध लेण्याचं संवर्धन आणि संशोधन होण्यामध्ये मोठी मदत होणार आहे. पाली ब्रह्मलिपी आपण ज्याला म्हणतो किंवा ज्याला आपण सोप्या भाषेतली भाषा जी सर्वांना कळाली, ज्याच्यामुळे सम्राट अशोक ह्या विश्वाला कळाले, ह्याचं डिकोडिंग कुणी केलं असेल
हा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो. तर हे डिकोडिंग केलं होतं जेम्स प्रिन्सेप, म्हणजे इंग्लंडचे एक संशोधककार आपण म्हणता येईल त्यांना, ज्यांनी 19व्या वर्षी येऊन हा संशोधन ह्या भाषेचं डिकोडिंग केलं आणि ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना सम्राट अशोक हे सोप्या भाषेत कळाले आणि जनमानसात त्यांचं अस्तित्व आपल्याला किती गाढं होतं, किती महत्त्वाचं होतं हे आपल्या सोप्या भाषेत कळालं. तर हे पूर्ण काम त्यांचं प्रिन्सेप यांचं, जेम्स प्रिन्सेप यांचं, त्यांना तर मी आधी सलाम करतो. आणि मित्रांनो, जर बाहेरचा माणूस येऊन, एक इंग्लंडमधला एक व्यक्ती येऊन जर आपला इतिहास सांगत असेल तर आपण आपला इतिहास किती विसरलो आहोत हा विचार करायची आज वेळ आलेली आहे. मित्रांनो, आपण आपला इतिहास हा विसरलोच नसून तर आपले बाकीचे जे नष्ट करत आहेत त्यांना आपण समर्थन करत आहोत. आपण त्यांना प्रश्न विचारत नाही आहोत, कारण का आपलाच अभ्यास खूप कमकुवत पडतो आहे. मित्रांनो, आपण आपला अभ्यास गाढा करायला हवा, आपण ह्या विषयावरती बोलायला हवं, आपण चर्चा करायला हवी आणि त्याचप्रमाणे फील्डवरती उतरून, ज्याला मी खरी चळवळ म्हणतो, ती खरी चळवळ आपण करायला हवी. त्यासाठीच आज मी माझा खारीचा वाटा म्हणून या ठाणाले बुद्ध लेणीकडे येत आहे. या ठिकाणी डॉक्टर उत्कर्ष शिंदे सरांसोबत आपण जेमतेम 2 ते अडीच तासाचा प्रवास केला आहे आणि आपण 3 टप्पे आता गाठत, आता 3ऱ्या टप्प्याजवळ आलो आहोत. आणि खाली बघा, या ठिकाणी ही किती मोठी दरी आहे, साधारणपणे 2-2.5 हजार फूट एवढ्या उंचावर आपण आहोत आणि हा प्रवास आपण करत आहोत. मित्रांनो, तुम्ही बघाल, माझ्या पायाकडे नाही, तुम्ही जर बघितलं हे तर इथून अर्ध्या फुटाच्या खाली सरळ दरी आहे, इतकी खोल दरी आहे आणि तरी देखील ही ऊर्जा कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. हे फक्त आणि फक्त बुद्धांचं, आपण म्हणतो ना की समाजवेडे जे आज भेटलेले आहेत त्यांच्यामुळे हे शक्य होतं आहे. खूप छान वाटतं आहे. किंचितही भीती, किंचितही डर आपण ज्याला म्हणतो असं काही नाही आहे. एक उत्साह आमच्या सर्वांमध्ये आहे आणि माझ्याबरोबर सगळे मित्रपरिवार हे आज आलेले आहेत. बोधिसत्व चॅनलचे सागर कांबळे, प्रवीण, सगळे आज माझ्याबरोबर आहेत, विनोद. आणि त्यांच्याबरोबर इतक्या काठावरून चालत असताना देखील जराही भीती किंवा आम्ही कोणताही टूर करताना, त्याचे दर्शन घेताना आणि तुमच्यासमोर हा विषय मांडताना तुम्ही सर्वांनीही माझ्यानंतर हा व्हिडिओ जसा धम्म लेणीसाठी तुम्ही एक लेणी ठरवायची आहे. त्या धम्म लेणीला मी तुमच्या बरोबर पाऊल वाटेनेच येणार आहे. नक्कीच. तर संपूर्ण एक्सपिरियन्स डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे सर आपल्यासमोर सादर करत आहेत. तर कशा प्रकारे हा संपूर्ण आपला खडतर प्रवास असतो आणि नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे सर नक्कीच दिसणार आहेत आणि नक्कीच या बोधिसत्वच्या कार्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार असणार आहे. अवघा 4-4.5 तासाचा हा प्रवास आम्ही करत आलो आहे, हसत खेळत बोलत एकमेकांशी. मला वाटतं 3-4 डोंगर आम्ही पालथी घातलेली आहेत आणि आता इथे लेणीकडे आम्ही पोचलेलो आहोत. तर आता लेणीबद्दलची माहिती आपण घेऊयात. ज्याला आपण शून्यागार म्हणतो किंवा विहार म्हणता येईल. किंवा आल्या आपण जो प्रवास करून आलो, तर मला असं वाटतं की त्यावेळेला भंतेजी किंवा तपस्वी जे कोणी आपले भंते भिक्षू जे असतील ते इथे येऊन बसत असतील किंवा इथे त्यांच्यासाठी तुम्ही बघू शकता, इथे त्यांना मेडिटेशन करण्यासाठी इथे एक बाग तयार केलेला आहे, कट्टा आपण ज्याला म्हणतो. आणि बाहेरील टेम्परेचर खूप थंड असूनही आतमध्ये सस्टेनेबल गरमी आहे. इतकं छान त्यावेळेचं हे बांधकाम पूर्ण दगडांमध्ये झालं. एका दगडाला कोरून, एका डोंगराला तोडून अशोक राजा, सम्राट अशोक यांच्या नंतरचं हे सगळं भव्य दिव्य लेण्या आपल्यासमोर बघायला आपल्याला मिळत आहेत. आपण पुढे जात राहू. एक लेणीचं विहार, स्तूप आणि अशा असंख्य गोष्टी समजून मलाही घेता येत आहेत, मलाही कळत आहेत, तुमच्यापर्यंतही पोचवणार आहे मी. तर या बघूया. आपण आता एका वंदनीय स्थळाकडे, वंदनीय स्तूपाकडे येत आहोत. आपण त्याच्याबद्दल मित्रांनो माहिती घेणार आहोत. असंख्य वेगवेगळी अशी स्तूपं आहेत.
ज्यांचं रहस्य, ज्यांचं महत्त्व अजूनही जाणून घेणं आपल्या समाजामध्ये किंवा अन्य समाजामध्ये पसरणं मला वाटतं आणखीनही राहिलेलं आहे. आपण सर्वांनी ते काम आपल्या आपल्या प्रकारे आपल्या परीने करायचं आहे. तर आपण लक्ष देऊयात काही स्तूपांवरती, त्याच्या महत्त्वावरती. इतका थकवणारा प्रवास करून आल्यानंतर आता इथे आल्यावरती जी अनुभूती होती आहे, जो एक शांततेचा जो अनुभव मिळतो इथे, त्याच्यासाठी पहिल्यांदा सागर तुझे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. मित्र, मला तू सांगशील जितकं ज्ञान किंवा जितकं वाचनात माझ्याकडे आलेलं आहे त्याच्यापेक्षा तुझा एक्सपिरियन्स खूप आहे या गोष्टींमध्ये. तर मला असं वाटतं की तू आपल्या प्रेक्षकांना किंवा आपल्या श्रोत्यांना किंवा बुद्धिझम फॉलो करणाऱ्यांना तू या स्तूपांबद्दल जास्त गाढा माहिती देऊ शकेल असं मला वाटतं. तर तुझ्याकडे कसं, आपण आज या ज्या ठाणाळे बुद्ध लेणीमध्ये आहोत आणि आता आपण उभे आहोत 3 नंबरचं हे जे लेणं आपल्याला पाहायला भेटत आहे, हे लेणं म्हणजे एक स्तूपा गॅलरी आहे. अशा प्रकारची स्तूपा गॅलरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये भाजे या बुद्ध लेणीच्या जवळ पाहायला भेटते. आणि हे जे स्तूप आपण पाहत आहोत तर आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे स्तूप पाहायला भेटतात. मग नेमका हा स्तूप कोणता, ह्याचा प्रकार कोणता, असे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये उद्भवतात. तर हा जो स्तूप आपण पाहत आहात याला दागोबा म्हणतात. जे अर्ली केव्स म्हणजे ज्या लेण्यांचं निर्माण सुरुवातीला करण्यात आलेलं त्या लेण्यांमध्ये अशा प्रकारचा स्तूप आपल्याला पाहायला भेटतो, ज्याला दागोबा म्हणतात. आणि हा जो स्तूप आहे हा अरहंताचा स्तूप असतो. याच्यामध्ये अरहंताच्या शारीरिक धातू अस्थी असतात. यामध्ये अस्थी असतात. त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी हा वेगळ्या प्रकारचा स्तूप पाहायला भेटतोय. हा जो स्तूप आहे आपल्या बुद्धिझममध्ये, बुद्धांच्या धम्मामध्ये सम्यक समबुद्धी प्राप्त करण्यासाठी ज्या स्टेप्स आहेत, ज्यामध्ये श्रोतापन्न आलं, अनागामी आलं, सद्गुणागामी आलं, अरहंत आलं, त्यानंतर बोधिसत्व आलं. तर हा जो स्तूप आहे हा त्यांना प्रेझेंट करतो. आणि हा जो स्तूप आपण आता पाहत आहोत हा देखील पूर्ण नाही, अर्धा आहे आणि वरचा भाग आपल्याला तसा सोडलेला दिसतो, हार्मिका दिसते. हा जो खालचा पट्टा असतो याला मेदी म्हणतात. आणि हा जो आपल्याला पट्ट्या दिसतात यांना वेदिका पट्टी म्हणतात. आणि हे बुद्धिझममध्ये खूप महत्त्वाचं आहे, कारण की बुद्धांच्या धम्माला जोडून ठेवण्याचं हे प्रतीक आहे, ही वेदिका पट्टी. त्यासोबतच आपल्याला हा गोलाकार पाहायला भेटतो. हा गोलाकार दुसरं तिसरं काही नसून तथागत बुद्धांचं जे भिक्षापात्र उलटं केलं की हे भिक्षापात्राचं प्रतीक आहे. आणि वरती आपल्याला ज्या पट्ट्या वेदिका पट्टीसारखे हे दिसत आहेत त्या देखील वेदिका पट्टी आपल्याला या ठिकाणी वरच्या साईडला पाहायला भेटतं. तर हा जो स्तूप आहे श्रोतापन्न जी काही अवस्था मनाची, म्हणजे ज्यावेळेस आपण बुद्धत्व प्राप्ती करण्याच्या मार्गावर असतो, तथागत सम्यक संबुद्धाने आपल्याला जो मार्ग दिला आहे त्या मार्गावर ज्यावेळेस आपण चालण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये त्या स्टेप्स येतात. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील अशा स्टेप्समधनं गेले. बरोबर. ते जे आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपण पाहतो त्यांच्याकडे खूप मोठा व्याप होता. आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक हे सगळे विषय एकंदरीतच बाबासाहेब आंबेडकर हे एका वेळेस जेमतेम 50 ते 100 विषय हाताळायचे. आणि ही हाताळण्याची ताकद फक्त बुद्धत्व प्राप्त झालेल्या व्यक्तीलाच असते. म्हणूनच त्यांना आपण बोधिसत्व असंही म्हणतो. नक्कीच, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आपल्याला दीक्षा देतात त्यावेळेस बोधिसत्व असतात. पण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयाया समवेत आपल्या सर्वांना दीक्षा दिलेली आहे त्याच वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतामधील दुसरे बुद्ध झाले. बाबासाहेबांना बुद्धत्व प्राप्त झालेलं, बाबासाहेब हे बुद्ध झालेले आणि हा पुरावा आहे. तर बाबासाहेब हे आधुनिक बुद्ध आहेत या जगातील आणि हे जगाने देखील मान्य केलं आहे. तर हा एक आपण स्तूप पाहिला. त्यापुढे या ठिकाणी आपण हे जे आपल्याला पाहायला भेटत आहे ही पिंपळाकृती आपल्याला हे कमान पाहायला भेटते. आणि ह्या ठिकाणी देखील आपल्याला हा एक छोटासा स्तूप पाहायला भेटतो. हा देखील जे आपल्याला सांगितलं त्या प्राचीन काळच्या पवित्र अशा भिक्खू संघामध्ये जो कोणी भिक्खू असेल त्यांच्या स्मृती प्रित्यार्थ अशा प्रकारचा स्तूप बनवण्यात आला आहे. तर तो देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. तर अशाच प्रकारचे तिकडे पहा त्याचं काम अर्धवट झालेलं आहे आणि तो भाग त्याचे नासधूस पण झाले, थोडासा नाहीसा झालाय त्या साईडचा दगड कमकुवत असल्यामुळे. आणि या ठिकाणी हे आपल्याला चैत्य गवाक्ष वगैरे पाहायला भेटतात. मित्रांनो, आपण जर या स्तूपाकडे पाहिलं तर इथे खोमणी दिसते, आपल्याला एक छिद्र दिसतं. तर बऱ्याच जणांचं असं मत असतं किंवा असं मांडणी आहे इतिहासामध्ये की इथे शारीरिक धातू ज्याला म्हणतो किंवा अस्थी म्हणतो
त्यावेळेचे जे भिक्षुगण किंवा जे आपण म्हणतो अनंताच्या दिशेने निघालेले असतात, त्यांना एक एक पदवी मिळालेली असते किंवा ते त्यावेळेला ते त्यांच्या आपण म्हणतो ना की ते एका एका लेवलपर्यंत पोचतात. तर त्यावेळेला जेव्हा केव्हा अशा काही अर्हंत होत असलेल्या किंवा त्या मार्गावरील असलेल्या भिक्षूंना जेव्हा केव्हा त्यांचं आपण म्हणतो ते आपल्यातून निघून जातात, तेव्हा त्यांच्या निर्वाणाच्या नंतर इथे ही खोमणी केली जाते आणि त्यांचे धातू इथे ठेवले जातात आणि त्यातले अंश कधी कधी दुसऱ्यांना किंवा वेगवेगळ्या स्तूप बांधण्याकरताही दिले जातात. मित्रांनो, हा प्रवास उलगडत असताना बरंच काही शिकायला मिळतं आहे आणि जीवनाबद्दल, आपल्या जगण्याबद्दलचा एक वेगळाच मार्ग सापडतो आहे. पुढच्याही काही लेण्यांना आपण भेट देतो. या मित्रांनो, 3 नंबरची बॅग कुठे ठेवली सर आपण? तर बांधवांनो, अशा प्रकारे आज आपण डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे यांच्याबरोबर प्राचीन बुद्ध लेणीचा खडतर प्रवास केला आहे आणि डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे यांना मला दाखवून द्यायचं होतं की कशा प्रकारे या प्राचीन बौद्ध लेण्या आणि प्राचीन बौद्ध स्तूप हे संपूर्णपणे दुर्लक्षित आहेत आणि जे भव्य दिव्य आहेत आणि त्यांचं महत्त्व किती आहे आणि याचं संवर्धन का करणं गरजेचं आहे, ही देखील मी बाब त्यांच्यासमोर ठेवली होती. त्यानंतर स्वतः डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि ते आपल्या चॅनलवर आले आणि तो विषय त्यांनी हाताळण्याचा प्रयत्न केला. ज्या विषयाला कोण हाताळायला पाहत नाही किंवा या विषयाकडे कोणी वळत नाही, तर डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे हे या गोष्टीकडे वळाले. त्याबद्दल मी त्यांचं खरंच खूप खूप मनस्वी आभार व्यक्त करेन की त्यांनी बोधिसत्व यूट्यूब चॅनलला ही संधी दिली आणि या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही संपूर्ण बोधिसत्व यूट्यूब चॅनलमध्ये मी असेल, माझे सहकारी असेल, या सर्वांनी खूप सारी मेहनत घेतली. कारण की ठाणाळे बुद्ध लेणीचा प्रवास हा थोडा खडतर आहे आणि थोडा लांबट देखील आहे. आपण साधारणपणे जर व्यवस्थित म्हणजे चांगल्या गतीने जर चाललो तर साधारणपणे 1.5 ते 2 तास लागतात. जर आपण हळूहळू चाललो तर साधारणपणे 3-3.5 तास लागतात. तर हा जो प्रवास आहे डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे यांच्याबरोबर 3.5 ते 4 तासाचा झाला. अशा प्रकारचा खडतर प्रवास आपण डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे यांच्याबरोबर केला आहे आणि ते नक्कीच येत्या काळामध्ये या प्राचीन बौद्ध लेण्यांचं संवर्धन आणि या प्राचीन बुद्ध लेण्यांना वाचवण्यासाठी मोठे पावलं उचलतील. मे बी काही कालांतराने या प्राचीन बौद्ध लेण्याचं संवर्धन आणि या प्राचीन बौद्ध लेण्या जगासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. तर पुन्हा ते आपल्या बोधिसत्व यूट्यूब चॅनलवर नक्कीच येतील आणि पुन्हा आपण असे विषय घेऊन डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे सरांसोबत येणार आहोत आणि बरेचसे या ठिकाणी म्हणजे या प्राचीन बुद्ध लेणीकडे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व वळवण्याचा हे जे काम आहे किंवा हा जो प्रयत्न आहे या बोधिसत्व यूट्यूब चॅनलचा आहे. कारण की आपण पाहतो जे शिंदेशाही जे गाणे शिंदे परिवाराने आजपर्यंत गायले आहेत आणि त्या गाण्यावर संपूर्ण महाराष्ट्र नाचला आहे. संपूर्ण महाराष्ट्राने या गाण्यांना डोक्यावर घेतलं होतं. पण आता बघतो आपण की हा जो विषय आपण हाताळतो या प्राचीन बौद्ध लेण्या, तर हा विषय हाताळत असताना हे जे व्हिडिओ आहेत बोधिसत्वचे हे महाराष्ट्रातील 10% म्हणजे 10% लोकांपर्यंतच व्हिडिओ जातात. पण थोडीफार कसं हा विषय नवीन आहे आणि नव्याने सादर करत आहे, त्याच्यामुळे लोकांपर्यंत तेवढ्या मोठ्या प्रमाणात जात नाही आहे. पण महाराष्ट्रामध्ये कित्येक वर्षापासून ज्यांची नावं गाजलेत, ज्यांनी अपार गीतं गायले आहेत किंवा जे या चळवळीमध्ये सक्रिय आहेत, अशा लोकांना इथपर्यंत घेऊन येण्याचं काम आपण करत आहोत, जेणेकरून या प्राचीन बौद्ध लेण्यांचा आणि प्राचीन बौद्ध स्तूपांचा प्रचार आणि प्रसार खूप मोठ्या प्रमाणात व्हायला हवा आणि येत्या काळामध्ये या प्राचीन बौद्ध लेण्याचं संवर्धन व्हायला हवं. हाच एक प्रयत्न आहे आणि प्रामाणिक प्रयत्न आहे.
ज्या प्रकारे आपण बोधिसत्व या यूट्यूब चॅनलला पूर्णपणे संपूर्ण वेळ जो आहे या कार्यासाठी देत आहोत. हे जे चॅनल आहे हे फुल टायमर चॅनल आहे. आपण फुल टायमर म्हणून ॲज या प्राचीन बौद्ध लेण्या आणि प्राचीन बौद्ध स्तूपांच्या हे जे व्हिडिओ आहेत, हे जे उपक्रम आहेत ते आपण राबवत आहोत आणि येत्या काळामध्ये हे मोठ्या संख्येने वाढवण्यात येतील. हे देखील या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत. तर बांधवांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओ आपण सर्वप्रथम पाहू शकता. आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट द्या. तर भेटूया आपण अधिक माहितीसोबत, अधिक चांगल्या विषयासोबत आणि नवीन प्राचीन बुद्ध लेणीवर आपण जाण्याचा प्रयत्न करूया, जी चांगली आज काळाच्या ओघात जे नष्ट होत आलेत अशा प्रकारची प्राचीन बुद्ध लेणी मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे अधिक माहितीसोबत. तर बांधवांनो, आपण या चॅनलला आर्थिक सहकार्य देखील करू शकता. आर्थिक सहकार्य करण्यासाठी गुगल पे, पेटीएम, फोनपे याचा जो नंबर आहे डिस्क्रिप्शनवर तर दिसत असेल, सोबतच आपल्याला या स्क्रीनवर देखील दिसत असेल. तर आपण आर्थिक सहकार्य नक्कीच करा, जेणेकरून हे जे चॅनल आहे हे अशाच प्रकारे महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन कार्य करेल. आणि या चॅनलवरील जे व्हिडिओ आहेत ते हिंदीमध्ये येणार आहेत पूर्णपणे. हाच एक व्हिडिओ आहे जो शेवटचा मराठीमध्ये आहे. याच्या पुढे आपल्याला पूर्ण व्हिडिओ हिंदीमध्ये पाहायला भेटणार आहेत. तर नक्कीच करा. चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या. जय भीम, नव बुद्धाय, जय भारत.